लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली असून सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात केली आहे। सकाळी 10 वाजताच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना येत आहे। तुमच्याही मोबाईलवर एक मेसेज आला आहे का? चेक करा। बँकेच्या तांत्रिक अडचणी पार करत सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात केली आहे, परंतु काही महिलांचे फॉर्म अजूनही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण करत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकाच गावामध्ये राहणाऱ्या एकाच दिवशी फॉर्म भरलेल्या 2 बहिणींपैकी एका बहिणीला पैसे मिळाले आहेत, तर दुसऱ्या बहिणीचे पैसे अडकले आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी आली आहे। महिला व बालविकास मंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित झाल्याचं सांगितलं आहे, परंतु हे पैसे जमा होत असताना यात चुकांमुळे महिलांचा हप्ता अडकून राहत आहे। काही महिलांना 10 वाजताच पैसे जमा झाल्याचा मेसेज आलाय। बघा बहिणींनो, आता सरकारने स्पष्ट सांगितलंय, सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे। त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला तर सुरुवात झाली आहे। परंतु काही महिलांना 10 वाजता पैसे मिळाले, तर काही महिलांच्या खात्यामध्ये अजून 1 रुपयाही जमा झाला नाही। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटतंय की सरकार तुम्हाला पैसे देत नाहीये, पण खरं तर हा तर सरकारचा नाही तर बँकेचा प्रॉब्लेम झाला आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे पैसे जमा होत नाहीये। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडून देखील ही एक चूक झाली असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी उशीर लागू शकतो। आज मिळणारा हप्ता तुम्हाला 48 तासांनंतर मिळू शकतो। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आज कोणत्या महिलांना पैसे मिळाले आहेत आणि तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर ते कधी मिळणार आहेत। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आज स्पष्ट एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता इतक्या दिवस अडकून होता, परंतु आज अखेर आम्ही महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडले। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये येत्या 24 तासांमध्ये पैसे जमा होऊ शकतात, परंतु बँकेचा प्रॉब्लेम झाल्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात। यामुळे लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात तर केली, परंतु हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत असताना सरकार पाठवते हे खरे आहे, पण हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकेने एक लाल सिग्नल दिला आहे। तो सिग्नल हिरवा कसा करायचा आणि तुमच्या खात्यावर पैसे कसे मिळवायचे आहेत हे आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, तुमचे फॉर्म पेंडिंग दिसत होते, त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे, कारण ज्या महिलांनी ई-KYC प्रोसेस कंप्लीट केली नव्हती त्या महिलांच्या खात्यामध्ये देखील 5 मिनिटांपूर्वी पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या काही चुकीमुळे तुमचे 3000 रुपये अडकून राहू शकतात। लाडक्या बहिणींसाठी जशी आनंदाची बातमी आली आहे, तशी एक धक्कादायक बातमी देखील समोर येत आहे, कारण पुढच्याच महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपयांचा जमा होणार असल्याची आनंदाची बातमी आली। परंतु या बातमीसोबतच लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक सर्वात मोठा बदल केला जाणार आहे। त्यामुळे कोणाच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये जमा होत आहेत, कोणाच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आहे। आणि लाडक्या बहिणींनो, 2100 रुपयांचा हप्ता वाटपासाठी सरकारने मोठे बदल केले आहेत, ते आपण पाहणार आहोत। त्यानुसारच आता लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। म्हणूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना काहींना पूर्णपणे पैशाचा लाभ मिळाला, तर काहींना 1 रुपयाही मिळाला नाही। लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला असा एक टोल फ्री नंबर सांगणार आहे की जिथे तुम्ही पैसा जमा न झाल्याची तक्रार नोंदवू शकता। लाडक्या बहिणींसाठी सरकारने एक विशिष्ट अशी सवलत उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले नाहीत, तुम्ही जर फॉर्म भरला असेल, तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल, तरी देखील तुम्हाला हप्ता मिळाला नाही, तर थेट तुम्ही आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या समितीशी संपर्क साधू शकता। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत याची नोंद आता सरकारपर्यंत पोहोचवली जाणार आहे। पुढील 2च मिनिटांमध्ये मी तुम्हाला तो टोल फ्री नंबर सांगणार आहे।